रामकृष्ण हरी माऊली. आज बघा माझे एक्झाम होते BA सेकंड इयरची आणि आम्ही एक्झाम साठी गेलो होतो. मी आतमध्ये एक्झाम देत होते आणि दादाचं आणि ताईचं असं शाळेच्या भोवती असं बसासाठी असं टायर वगैरे खाली जमिनीमध्ये पुरलं होतं बघा. आणि त्यांचं तिथे खेळायचं चालू होतं. मस्त असं दोघं भाऊ बहीण खेळत आहेत बघा झाडाच्या सावलीला. सावली पण झाडाची छान आहे. आणि सकाळी गडबडीत काय कॉलेजमध्ये जातानाचा शूट घेता आला नाही. नंतर येताना बघा हे सॅक पॅड आणि प्रश्नपत्रिका मी बघत बसले होते. खूप ऊन असल्यामुळे आम्ही एका झाडाखाली गाडी थांबवली होती आणि आम्ही एका आंब्याच्या झाडाखाली दाट सावलीमध्ये बसलो होतो. तोपर्यंत इकडे बघा हा मेंढरांचा खांडवा चालला होता. भर उन्हात अशी मेंढर जात होती बघा रस्त्याने. हायवेच्या कडेलाच बसलो होतो आम्ही. खूप छान सावली होती आणि इकडं मेंढर असं गवत खातात बघा. खूपच ऊन लागत होतं म्हणून आम्ही झाडाखाली बसलो होतो. पण ह्या मेंढरांना बघून वाटलं आपण तर बसलो झाडाखाली पण ह्यांचं काय आहे, तर आपल्या पोटासाठी ह्यांना फिरावंच लागतंय. आणि त्यांच्यासोबत जे मेंढपाल आहेत ते देखील त्यांच्यासोबत चालत असतात बघा रस्त्यानी. डोक्याला लाल टॉवेल वगैरे बांधलेला आहे तरी पण ऊन खूप आहे. कशी जात आहेत बघा मेंढर आणि आपल्या मालकांसोबत. इथं थांबली होती आमच्या जवळ मेंढर आणि मालकांनी आवाज दिला दिला ते त्यांच्याकडे पळाले. आणि तोपर्यंत आमच्या चिवनी अशी आंब्याची पानं तोडली होती बघा आणि मी तिला असं बनवून दिलं होतं. टणटणीची फुलं होती आणि तिची नाटकं बघा कशी चालू आहे ती. तिला असं फुलं गुच्छ करायला खूप आवडतं आणि म्हणलं सावलीला बसलोय तरी टोपी का काढली नाही, तर नाही मला आवडते टोपी म्हणून घातली अशी म्हणत होती बघा ती. आणि मेंढरांकडे लक्ष होतं तिचं आणि मेंढरांकडे बघत होती तोपर्यंत फुलं खाली पडली. तिचं लक्षच नव्हतं फुलांकडे. आणि नंतर मग तिनं खाली बघितलं बघा, सगळी फुलं माझी खाली पडली म्हणा लागली. आणि नंतर मला म्हणली मम्मा मला आणखीन एकदा बनवून दे. खूप असं डेरेदार झाड होतं बघा. झाडाच्या कडेला ऊस होता. खूप छान दाट सावली होती. झाडांपासून आपल्याला खूप ऑक्सिजन ही मिळतो आणि झाडं आपल्याला फळं सावली देण्याचं देखील काम करतात. आणि आंब्याचं झाड तर खूपच छान आहे. खूप छान सावली आहे. आंब्याच्या झाडांच्या पानांपासून आपण दाराला तोरण बनवतो. आमच्या चिवनं बघा झाडांच्या पानाचा आज गुच्छच बनवला. बघू शकताय किती डेरेदार झाड आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जिथे एक्झाम साठी जाते ते देखील दाखवेल. आज आम्हाला काही जमलं नाही. आणि नंतर सावलीला इकडं आराम चालू होता. ऊन खूप होतं आणि असं बघा भाऊ बहिणीची माया कशी चालू आहे. इकडे आहो पडलेत झाडाखाली. दादा आमच्या ताईची खूप माया करतो आणि ताई देखील दादाची खूप माया करते बघा. आणि ही दोघे आम्ही कुठं निघालं म्हणलं का घरी राहतच नाही, ते आमच्या सोबतच असतात. आम्हाला सोडून ते आजी आजोबांसोबत राहतच नाहीत. हट्ट करतात आमच्या सोबत येण्यासाठीचा. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. आणि आणखीन आमचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.